मंडळी, राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आता अवघ्या काही महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे स्थानिक पातळीवर मोर्चेबांधणी आणि आरोप प्रत्यारोपांना ऊत आलाय. सध्या पुण्यातही दोन नेत्यांमध्ये सुरू असलेल्या आरोप प्रत्यारोपांमुळे राजकारण चांगलंच ढवळून निघालंय. तसेच या आरोपांच्या फैरींमुळे राज्यातील सत्ताधारी महायुतीमधील भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात तणाव निर्माण झालाय. जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर सनसनाटी आरोप करत पुण्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. महायुतीमधील एका मित्रपक्षाच्या दुसऱ्या पक्षाच्या केंद्रीय मंत्र्यालाच लक्ष केल्यानं प्रकरणातील गांभीर्य वाढलंय. या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये नेमके कोणते आरोप प्रत्यारोप झाले आहेत? या आरोप प्रत्यारोपांनंतर भाजपाकडून दबाव येत असतानाही धंगेकर यांच्यावर कारवाई करणं एकनाथ शिंदे यांना का जड जाणार आहे? आणि अगदी बिनधास्तपणे आरोपांची मालिका लावणाऱ्या धंगेकर यांच्या मागे नेमका कोणाचा हात आहे, याचाच घेतलेला आढावा. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी आहे. रवींद्र धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ हे सध्याच्या पुणे शहरामधील राजकारणातील दोन प्रमुख चेहरे बनले आहेत. एकीकडे पुण्याचं महापौरपद भूषवल्यानंतर मुरलीधर मोहोळ यांनी पुणे भाजपातील अंतर्गत राजकारणात आणि एकूणच पुणे शहरातील राजकारणात मोठी झेप घेतली. पहिल्यांदाच खासदार ते थेट केंद्रीय मंत्री अशी मजल मारल्यानं मुरली अण्णांचं वजन इथल्या राजकारणात चांगलंच वाढलंय. दुसरीकडे जवळपास 5 वेळा पुणे महानगरपालिकेचे नगरसेवक राहिलेल्या रवींद्र धंगेकर यांनी आपल्या आक्रमक कार्यशैलीमुळे शहरातील विरोधी पक्षांच्या राजकारणात आपला दबदबा निर्माण केला. याच दरम्यान 2023 साली झालेल्या कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढवत भाजपाच्या हेमंत रासने यांना पराभूत करून पुण्यासह राज्याच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवलेली होती. त्यानंतर राजकीय महत्वाकांक्षा वाढलेल्या धंगेकर यांनी वर्षभरातच पुणे लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आणि भाजपाकडून उमेदवार असलेल्या मुरलीधर मोहोळ यांना आव्हान दिलं. मात्र पुण्यामध्ये भाजपाचं संघटन मजबूत असल्यानं धंगेकर यांच्या पदरी अपयश आलं. तर मोहोळ यांनी मोठ्या मताधिक्यानं बाजी मारत दिल्ली गाठली. तेव्हापासूनच दोन्ही नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू होते. त्यात आता पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर या वादानं अधिक तीव्र रूप धारण केलंय. रवींद्र धंगेकर हे काही महिन्यांपूर्वी महायुतीमधील घटक पक्ष आणि भाजपाचा मित्रपक्ष असलेल्या शिवसेना शिंदे गटात आल्यानं ते पुण्यातील भाजपा आणि भाजपा नेत्यांबाबत मबाळ भूमिका घेतील असं वाटत होतं. मात्र प्रत्यक्षात धंगेकर यांनी आपल्या टीकेची धार अधिकच तीव्र केली. काही दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमिनीच्या व्यवहारावरून गंभीर आरोप केले. तसेच त्यांनी मुरलीधर मोहोळ यांच्यावर पुणे शहरातील जैन बोर्डिंग हाऊसची कोट्यवधी रुपयांची जमीन हडपण्यासाठी बिल्डर सोबत संगनमत केल्याचा आणि पदाचा गैरवापर केल्याचा आरोप धंगेकर यांनी केला. तसेच मुरलीधर मोहोळ हे महापौर असताना पुणे महापालिकेची गाडी न वापरता एका बिल्डरची खासगी इनोवा क्रिस्टा गाडी वापरत होते. या गाडीवर महापौरांचा लोगो होता असा आरोपही धंगेकर यांनी केला. एवढंच नाही तर मोहोळ यांनी महापौर पदाचा वापर करून या बिल्डरला कोथरूड भागात मोठ्या प्रमाणात प्रकल्प मंजूर करून दिले, ज्यामुळे या बिल्डरला फायदा झाला. तसेच मुरलीधर मोहोळ यांच्या संपत्तीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली असा दावाही धंगेकर यांनी केला. रवींद्र धंगेकर यांनी केलेल्या आरोपांमुळे मुरलीधर मोहोळ चांगलेच अडचणीत आले. त्यांच्या विरोधात जैन संघटनांनी मोर्चे काढले, तर विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील नेत्यांनाही या आरोपांमुळे आयतं खोलीत मिळालं. मात्र मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांनी त्यांच्यावर केलेले हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. हे आरोप राजकीय नैराश्यातून केले जात असल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. मी संबंधित LLP संस्थांमधून राजीनामा दिलाय आणि जैन बोर्डिंगचा निर्णय मी राजीनामा दिल्यानंतर ट्रस्टींनी घेतला होता असं स्पष्टीकरणही मोहोळ यांनी दिलं आहे. एवढंच नाही तर मोहोळ यांनी रवींद्र धंगेकर यांचा उल्लेख वैफल्यग्रस्त माणूस असा केलाय. तसेच त्यांनी टीका करणं थांबवावं असं सांगितलंय. दरम्यान शिवसेना शिंदे गटात असतानाही महायुतीमधील प्रमुख पक्ष असलेल्या भाजपामधील नेत्यांना धंगेकर यांनी टार्गेट केल्यानं भाजपा नेत्यांमध्ये चांगलीच अस्वस्थता आहे. महायुतीच्या अंतर्गत हा संघर्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडांवर वाढल्यामुळे भाजपकडून धंगेकरांची तक्रार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे झाली आहे. यामुळेच त्यांच्यावर कारवाई किंवा हकालपट्टीची चर्चा सुरू आहे. तसेच महायुतीमध्ये तणाव नको आणि भाजपासोबतचे संबंध बिघडायला नको म्हणून धंगेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा विचार एकनाथ शिंदे करत आहेत. मात्र धंगेकरांवर थेट कारवाई करणं आणि त्यांची हकालपट्टी करणं शिंदे गटासाठी तेवढं सोपं नाहीये. त्यामुळे काही निश्चित अशी कारणं आहेत. यामधील पहिलं कारण आहे धंगेकर हे मूळचे शिवसैनिक आहेत. रवींद्र धंगेकर यांची राजकीय सुरुवात शिवसेनेतून झाली होती. तसेच ते मूळ शिवसैनिक या भावनेनं पुन्हा शिवसेना शिंदे गटात परतले होते. त्यांच्यावर कारवाई केल्यास मूळ शिवसैनिकांवर अन्याय केला असा संदेश जाऊ शकतो. आणखी एक बाब म्हणजे अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या शिवसैनिकावर पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांनी आजपर्यंत कारवाई केलेली नाहीये. त्यांचे नेहमी पाठबळ
बळाबळ राहील असा मला विश्वास आहे, असा आशयाचं ट्विट करत धंगेकर यांनी एकनाथ शिंदे यांना धर्मसंकटात टाकलेलं आहे. त्याशिवाय रवींद्र धंगेकर यांच्या मागे पुण्यामध्ये बऱ्यापैकी जनसमुदाय आहे. त्यांनी कसबा पोटनिवडणूक जिंकून आपली ताकद सिद्ध केलेली होती. त्यामुळे धंगेकर यांनी कारवाई केल्यास त्यांना पुण्यात सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढणारा नेता अशी सहानुभूती मिळून ते अधिक लोकप्रिय होऊ शकतात. ही बाबही एकनाथ शिंदे यांना विचारात घ्यावी लागणार आहे. त्याबरोबरच पुण्याच्या राजकारणात रवींद्र धंगेकर यांचं असलेलं उपद्रव मूल्यही एकनाथ शिंदे आणि शिवसेना शिंदे गटासाठी खूप महत्वाचं आहे. त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या ठाणे आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपाचे अनेक नेते, मंत्री आणि आमदार शिंदे गटाला टार्गेट करत आहेत. त्यांना प्रत्युत्तर देण्यासाठी धंगेकरांसारखे नेते शिंदेंना उपयुक्त ठरू शकतात. रवींद्र धंगेकर यांनी पुणे शहरातील मुरलीधर मोहोळ, चंद्रकांत पाटील यांसारख्या भाजपच्या बड्या नेत्यांवर थेट भ्रष्टाचाराचे आणि गुन्हेगारीचे आरोप करून त्यांना बचावात्मक प्रत्युत्तर घेण्यास भाग पाडलाय. त्यामुळे भाजपला सतत टीकेचं लक्ष व्हावं लागत आहे. त्यामुळे पुणे महापालिका निवडणुकीत भाजपला नमतं घ्यायला लावण्यासाठी धंगेकर हे शिंदे गटासाठी एक अस्त्र म्हणून उपयुक्त ठरत आहे. तसेच धंगेकर भाजपला जेवढे त्रास देतील तेवढा जास्त राजकीय वाटाघाटी शिंदे गट करू शकेल. याबरोबरच धंगेकर हे माहितीमध्ये असतानाही ते पुण्याच्या विकासासाठी बोलत आहेत आणि आक्रमक भूमिका घेत आहेत असं चित्र निर्माण झाल्यानं त्यांच्या रूपात शिंदे गटाला पुणे शहरात एक सक्रिय आणि लढाऊ चेहरा मिळाला आहे. याशिवाय रवींद्र धंगेकर हे ओबीसी समाजाचे प्रतिनिधी असल्यानं शिंदे गटाला पुणे शहरात भाजपच्या पारंपरिक उच्चवर्णीय आणि मराठा नेतृत्वाव्यतिरिक्त ओबीसी समाजाला जोडण्यासाठी ते महत्वाचे आहे. या सर्व कारणांमुळे भाजपाने कितीही दबाव आणला तरी रवींद्र धंगेकरांवर हकालपट्टीसारखी कारवाई करणं शिंदे गटाला परवडणार नाही. उलट शिवसेना शिंदे गट धंगेकर यांचा वापर पुणे महापालिका निवडणुकीत भाजपासोबतच्या जागावाटपात दबाव निर्माण करण्यासाठी करू शकतो. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आणि एकनाथ शिंदे हे त्यांच्यावर थेट आणि मोठी कारवाई करण्याची शक्यता सध्या तरी कमी आहे. रवींद्र धंगेकर हे ज्या आक्रमक पद्धतीने भाजपा आणि मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात भूमिका मांडतायत त्यावरून त्यांच्या पाठीमागे नेमका कोणाचा हात आहे याबाबत अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. त्यात भाजपमध्ये मुरलीधर मोहोळ यांचं वाढतं राजकीय वजन काही अंतर्गत प्रतिस्पर्ध्यांना खुपत असल्यानं भाजपमधीलच एक गट मोहोळ यांना अडचणीत आणण्यासाठी धंगेकरांना माहिती आणि कागदपत्र पुरवत असल्याचा संशय सध्या व्यक्त केला जातोय. पुणे महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर मोहोळ यांचं राजकीय वजन कमी करणं हा त्यामागचा हेतू असू शकतो. याशिवाय विरोधी पक्षातील महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट, शरद पवार गट आणि काँग्रेसमधील काही ज्येष्ठ नेत्यांचं पाठबळ धंगेकरांना लाभलं असल्याची शक्यता नाकारता येत नाही. या माध्यमातून माहितीमध्ये फूट पाडणं आणि भाजपच्या नेत्यांना भ्रष्टाचाराच्या आरोपांनी घेरणं हे त्यांचं मुख्य लक्ष असू शकतं. दरम्यान मुरलीधर मोहोळ यांनी धंगेकरांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आरोप करणाऱ्यांना चावी देणारं कुणी वेगळं असेल किंवा धंगेकर हे वैफल्यग्रस्त आहेत असं म्हणत अप्रत्यक्षपणे यामागे अदृश्य राजकीय शक्ती किंवा अंतर्गत गटबाजी असल्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे धंगेकरांना नेमकं बळ कुणी दिलंय हे लवकर समोर येऊ शकतं. आता धंगेकर आणि मुरलीधर मोहोळ यांच्यातील हे आरोप प्रत्यारोप नेमके कोणत्या वळणावर पोहोचतील, त्याचा माहितीवर काय परिणाम होईल, धंगेकर यांची पुढील राजकीय भूमिका काय असेल याबाबत तुम्हाला काय वाटतंय तुम्ही आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विषयवारीच्या YouTube चॅनलला तात्काळ सबस्क्राईब करा. धन्यवाद.